जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्या खांद्यावर आणि मेनी टाइम ही हॅज टेकन ही हॅज हँडल सच अ डेलिकेट सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो ती केले त्याने. त्यावेळेला संधी आहे खऱ्या अर्थाने तुमच्या नावाला चार चांद लावण्याची. बघूया प्रमोद या वेळेला मात्र लफ करताय. ही ताकद आहे. मी काय या ठिकाणी सिंगल घेत नाहीये. माझ्यावरती माझा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी मात्र वादळी खेळी साकारू शकतो. हा मेसेज पुरवण्याची क्षमता माझ्या शॉटमध्ये आहे. आता मात्र चेंडू राहिल्या तुमच्याकडे 8 आणि तुम्हाला धावा बनवायच्या त्या टोटली किती झाले 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बघूया या वेळेला मात्र इन टू द गॅप कमालीचा फटका आहे. षटकार आलाय. आता 7 चेंडू आणि 16 धावा. माय इंटरेस्ट इज इनकरेज अ लॉट ऑफ स्पेशली दिस मॅच कारण बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. अशा वेळेला मात्र 7-16चं समीकरण इक्वेशन आपण बघतोय. फुल टॉस चुकीला माफी नाही. पंच आहेत तिथे. खाली जाणारा चेंडू होता यावेळेला आणि षटकार आलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हे क्रिकेट आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ह्याला म्हणतात क्रिकेट. एका क्षणी म्हटलं होतं की लोकमान्य पाडाट संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटला आहे. दुसऱ्या क्षणी गेअर मात्र चेंज केला आणि लगेच ड्रायव्हिंग सीट वरती आला तो लोकमान्य पाडा संघ. 6 चेंडू 10 धावा 9 धावा आल्या. सुपर ओव्हर कडे सामना जाईल. का तुमचं आमचं क्रिकेटवरती प्रेम आहे कारण क्षणोक्षणाला बदलणारी समीकरणं खऱ्या अर्थाने आपल्याला एक क्वालिटी क्रिकेटचा आगाज करून देत आहेत. बघूया न्यूमॅन असेल गोलंदाजी मार्कवर त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. लोकमान्य पाडा संघाचा प्रमोदने मात्र काय कमालीची फटकेबाजी. नेहमी आपण प्रमोद शेडगे सरांना माईकच्या माध्यमातून फटकेबाजी करताना बघतोय. आज हा प्रमोद मात्र या ठिकाणी मैदानाच्या मध्ये सुरेख फटकेबाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅथ लँडला पडेल. एक धाव मात्र वेगानं पूर्ण केलंय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय सुरेख सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अतिशय सुरेख क्रिकेट. प्रमोदने ज्या पद्धतीने इन्स्पायर केलंय 3 षटकार ज्यांनी बघितलेले आहेत त्यानंतर मात्र विजयाकडे जाण्यासाठी जी पावलं त्यांनी पुढे नेल्यात ती विजयाचा आनंद मिळवून देतील का. 4 चेंडू आणि 9 धावा. हे क्रिकेट आहे. तुम्ही 3 चेंडूवरती 3 षटकार सुद्धा मारू शकतात आणि 3 चेंडू तुम्ही डॉट सुद्धा खेळू शकताय. क्रिकेट फोकस वर खूप काही महत्व असतं. 4-9चं समीकरण इक्वेशन. ओ हो प्रमोद आणि प्रमोद. आता मात्र उरल्यात 3 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 3. कमाल की बल्लेबाजी. क्या खूप बल्लेबाजी यहाँ पर दिखाते हुए प्रमोद. 3 चेंडू आणि 3 धावा. जवळ आमचे नितेश पाटील सर या शॉटला 110 मीटरचा षटकार म्हणून घोषित करतायत. मॅच बघू या ठिकाणी. वन्स बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोद मात्र विस्फोटक इनिंग खेळतोय आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. नो चान्स. प्रत्येक